त्यांनी दुधापासून बर्फी बनवण्याचा एक प्रयोग केला आणि तो सक्सेस झाला आणि तो लोकांनी अक्षरशः उचलून धरला. कारण आमच्या पप्पांच्या वडिलांच्यापासून ते व्यवसाय हा चालू आहे. त्यामुळे ह्यात आवड असल्यामुळं आम्ही नोकरी कुठेही न शोधता आम्ही या व्यवसायात उत्कृष्टरित्या काम करत आहोत. आणि शेट्टी बंधूंचीच बर्फी म्हणून सगळीजण ओळखतात आम्हाला. अच्छा. आज ही बर्फी फक्त टिपकुली गावच नाही तर पूर्ण जिल्हा आणि आज ती मोदींपर्यंत सुद्धा पोहोचलेली आहे. आमची बर्फी टॉप. पुण्यापासून मुंबईपर्यंत देखील आणि परदेशात सुद्धा या बर्फीचे ग्राहक आहेत. नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज. साधारण आता जर बघितलं तर टिपकुली हे गाव सध्या जिल्हाभरामध्ये चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे ज्यावेळी भारत दौऱ्यावरती होते त्यावेळी भारत सरकारच्या वतीनं त्यांच्यासाठी खास आदरातिथ्य केलं होतं. यावेळी त्यांना आपल्या देशभरातील विविध प्रकारची व्यंजनं, स्वादिष्ट खाद्यपदार्थ यांची चव देण्यात आली होती. त्यांचा आस्वाद त्यांना घेऊ देण्यात आला होता. आणि या आदरातिथ्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामधील टिपकुली या गावामधील बर्फीचा देखील एक समावेश होता. तसं जर बघितलं तर ही बातमी आता चर्चेत झाली असा विषय नाही आहे. या गावाला जवळपास 30-40 वर्षांची परंपरा आहे. या गावामध्ये जवळपास 40 वर्षांपासून बर्फीचं उत्पादन होते आणि या जिल्हाभरामध्ये याची विक्री देखील होते. तसं जर बघितलं तर साधारण पुण्यापासून मुंबईपर्यंत देखील आणि परदेशातसुद्धा या बर्फीचे ग्राहक आहेत. कारण इथली जी बर्फी आहे ती नैसर्गिक पद्धतीने तयार केली जाते. चांगली चव आहे, स्वादिष्ट आहे, रवाळ आहे. अशा प्रकारे आणि म्हशीच्या दुधापासून, शुद्ध दुधापासून ही या ठिकाणी बर्फी तयार केली जाते. एकंदरीत आत्ताच्या जर घडीला बघितलं तर या टिपकुली गावामध्ये जवळपास 40-50हून अधिक कुटुंब या बर्फी व्यवसायामध्ये आहेत. पण या गावचा जर इतिहास बघितला तर ही जी बर्फी आहे या ठिकाणी ही चालू करण्याचं एक जनक म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. तर या गावातील, या टिपकुली गावातील शेटे कुटुंब हे आहे जे हॉटेल व्यवसायामध्ये गेल्या 40 वर्षापासून या ठिकाणी काम करतं आहे आणि त्यांच्याकडूनच या गावामध्ये या बर्फीच्या उद्योगाचा, व्यवसायाची सुरुवात झालेली आहे. याचाच मागोवा घेण्यासाठी आपण आता आलो आहोत टिपकुली या गावामध्ये आणि हे जे बर्फीच्या व्यवसायाचे जनक आहेत शेटे बंधू यांच्या हॉटेलमध्ये आपण आहोत. या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी बर्फीचं काम सुरू आहे आणि ह्या बर्फीचा जन्म झाला कसा, याची बाजारपेठ कशी आहे आणि आता जर बघितलं साधारण 3री पिढी देखील या व्यवसायामध्ये या शेटे कुटुंबाचे आहे. असं हे नावाजलेलं जे कुटुंब आहे त्याची साधारण पार्श्वभूमी आपण जाणून घेणार आहोत. इथं नेमक्या व्यवसायाविषयी आपण यांच्या भावना देखील जाणून घेणार आहोत. शेटे कुटुंबातील ह्या भावाभावाने हा जो व्यवसाय सुरू केला त्याची पार्श्वभूमी जाणून घेतोय. साधारण आपल्यासोबत या बंधूंपैकी एक आहेत. आता जर बघितलं तर साधारण एक 5 भाऊ आणि आत्तापर्यंत 3री पिढी असे एकत्रित असणारं हे कुटुंब. आता मुळात एक विशेष म्हणजे की हे एकत्र कुटुंब आहे आणि आत्ताच्या काळात जर बघितलं तर विभक्त कुटुंब पद्धती आहे. तरी देखील एक अनुकरणीय उदाहरण म्हटलं तरी पण एक चांगलं कौतुकास्पद आहे की अजूनही हे 5ही भाऊ आणि त्यांची मुलं असतील ते सर्वजण एकत्र राहत आहेत आणि हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं करतायत. साधारण आपण पार्श्वभूमी जाणून घेतोय. काका, या व्यवसायाची सुरुवात झाली कशी? या व्यवसायाची सुरुवातीला रविकांत शेट्टे आणि वसंत शेट्टे यांनी 1984ला केली. त्यांनी दुधापासून बर्फी बनवण्याचा एक प्रयोग केला आणि तो सक्सेस झाला आणि तो लोकांनी अक्षरशः उचलून धरला. आणि त्यावेळी आम्ही आमच्या हॉटेलमध्येच ती विक्रीला ठेवली. त्यावेळी लोकांनी भरपूर त्याला मागणी केली. त्यामुळे हळूहळू आम्ही व्यवसाय वाढवत गेला. त्यात विशेष लक्ष घालून तिथं बाहेरच्या बाजारपेठ सुद्धा मिळवून घेतले आम्ही. अच्छा. साधारण किती साली चालू केला व्यवसाय? 1984ला चालू केला. आता साधारण पहिला जन्म कसा झाला, बर्फीचा जन्म झाला कसा? आमच्या रविकांत शेट्टे आणि वसंत शेट्टे यांनी ठरवलं की आपला काहीतरी एक वेगळा काहीतरी ब्रँड असावं. त्यांनी दुधापासून बर्फी बनवण्याचा एक प्रयत्न केला आणि त्यावेळी ते सक्सेस झाले आणि ते अगदी एवढं क्वालिटी झाली की लोकांना ते खूप 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 आवडले. आता आपली जर बाजारपेठ बघितली
तर ह्या पंचकृषीमध्ये असेलच, तर पण आणि कुठं बाहेर आपली बर्फी जाते किंवा प्रसिद्ध आहे? नाही, आपलं संपूर्ण म्हणजे जिल्ह्यात जवळजवळ अर्ध्या जिल्ह्यात आमची बर्फी आहे. म्हणजे कोल्हापूरचे पासून ते त्या संपूर्ण रोडला, परत बऱ्याच गावात म्हणजे खेडेपाड्यात म्हणजे भरपूर ठिकाणी आमची बर्फी आहे. राधानगरी तालुक्यात बऱ्याच ठिकाणी आमची बर्फी आहे. ते बऱ्याच ठिकाणी म्हणजे आमची बर्फी प्रसिद्ध आहे अगदी. आणि शेट्टी बंधूंचीच बर्फी म्हणून सगळेजण ओळखतात आम्हाला. अच्छा, साधारण जर बघितलं तर ह्या ठिकपुली गावाला आता बरीच आहेत, म्हणजे युवकांना एक आधार मिळाला आहे, रोजगार मिळाला आहे, अनेक कुटुंब यामध्ये आहेत. पण एक आपल्या बर्फीचं वेगळेपण किंवा खासियत काय सांगू शकाल? आपल्या बर्फीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही निर्भेसळ आणि चांगल्या दुधाची बर्फी करतो आणि त्यात सगळं मटेरियल आहे ते अगदी चांगलं वापरतो. म्हणजे लोकांना एक चांगली वस्तू जावावी आणि आपलं नाव चांगलं राहावं त्यामुळे आम्ही सतत प्रयत्न करत असतो. आता भाऊभावांची नावं सांगायचं तर म्हणजे साधारण एकत्र कुटुंब पद्धती असं समजलं आम्हाला. हो, आमची एकत्र कुटुंब पद्धती आहे. आम्ही घरात आमचं 19 जणांचं कुटुंब आहे जवळजवळ. त्यात आमचे थोरले बंधू वसंत शेटे आणि 2 नंबरचे बंधू ते महावीर शेटे, ते कोल्हापूरला राहतात फक्त. अच्छा. आणि तरी सुद्धा आम्हाला त्यातनं मदत करत असते. आणि 3 नंबरचे बंधू आमचे रविकांत शेट्टी म्हणून आहेत. आणि मी स्वतः 4 नंबरचा आणि 5 नंबरचे बंधू माझे की पुढे स्टेशनरी हॉटेल ते पण चालवतात. अच्छा. मग आता जर बघितलं तर आत्ताची पिढी सुद्धा तुमची या व्यवसायामध्ये दिसते. हो, आत्ताची पिढी म्हणजे आमचं पुत्र अनुज शेट्टे आहे, त्याचा आमच्यापेक्षा एक ट्रेन आहे, तो आता ह्यात आहे आता सध्या. अच्छा. म्हणजे एक दर्जेदार बर्फी, शेट्टे बंधूंची दर्जेदार बर्फी असा एक ब्रँड आहे आपला. हो, बरोबर आहे. तो ब्रँड टिकवायचं काम 100% करणार आहे तो. आणि आता आमच्यापेक्षा सुद्धा फुल ट्रेन आहे तो. अच्छा, म्हणजे पूर्ण लक्ष आहे त्याचं. आपल्या परंपरेचा वारसा पुढे चालला. हा, 100% चालवणार तो, कारण तो त्यात अगदी ट्रेनच आहे अगदी. आणि त्यात त्यानं लवकर जी विद्या पारंगत केलेली आहे. अच्छा. एकंदरीत जर बघितलं तर आपण या बर्फीचा जन्म कसा झाला, म्हणजे बर्फीच्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली हे आपण पाहिलंय. आता नवीन पिढीमधील देखील कुटुंबातील सदस्यांशी बोलणार आहोत. या बर्फी व्यवसायातील शेट्टी कुटुंबातील आत्ताची पिढी, म्हणजे जी आता जर बघितलं तर आत्ताची मुलं व्यवसायामध्ये फारसं रमताना दिसत नाही, तर ते बाहेर कुठेतरी नोकरी धंद्याच्या शोधात फिरताना दिसत आहेत. परंतु आता ह्यांची दुसरी पिढी, सुशिक्षित पिढी, उच्च शिक्षित पिढी देखील या बर्फी व्यवसायात आहे. आपण बोलतोय अनुजशी. अनुज, नमस्ते. सुरुवातीला म्हणजे तुझं नाव आणि शिक्षण याबद्दल. माझं नाव अनुज वसंत शेट्टे. हां. माझं शिक्षण BA कंप्लीट झालेलं आहे, ग्रॅज्युएशन. हां. आता ग्रॅज्युएशन झालं तर देखील या व्यवसायात दिसतोयस, होय. का विशेष काय? या व्यवसायाची मला आवड आहे, हां. कारण आमच्या पप्पांच्या वडिलांच्यापासून ते व्यवसाय हा चालू आहे. हां. त्यामुळं ह्यात आवड असल्यामुळं आम्ही नोकरीचं कुठेही न शोधता आम्ही या व्यवसायात उत्कृष्टरित्या काम करत आहोत. हां. आता आम्हाला त्यांनी सांगितलं वडिलांनी वगैरे की बाबा आमच्यापेक्षा ही पिढीसुद्धा चांगली काम करते. होय. मागच्या पिढीने म्हणजे आमच्या पप्पांच्यापासून जी काम करण्याची संधी आम्हाला चांगली मिळाली, त्यामुळं आम्ही सुद्धा चांगलंच काम करत राहणार. जी दर्जा सव आहे पहिल्यापासून तीही आत्तापर्यंत आम्ही जोपासली आहे, त्यामुळे इथून पुढेही आम्ही ती जोपासणार आहे. हे तुम्हाला म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर जी परंपरा आहे व्यवसायाची, आपल्या कुटुंबाची जी परंपरा आहे, स्वादिष्ट दर्जेदार चवीच्या बर्फीची जी व्यवसाय आहे तो भविष्यात देखील चालू राहणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि एकंदरीत नोकरी व्यवसायाच्या मागे लागता आपला स्वतःचा व्यवसाय कधीही ऐकत नाही. यामुळंच यांनी देखील यामध्ये अगदी पारंगत झालेले आहेत आणि ही अशीच चव कायम ठेवण्यासाठी ते कटिबद्ध राहणार आहेत. आज ही बर्फी फक्त टिपकुली गावच नाही तर पूर्ण जिल्हा आणि आज ती मोदींपर्यंत सुद्धा पोहोचलेली आहे. आणि याच गोष्टीचा मला खूप अभिमान आहे. आणि या बर्फीच्या कारणामुळेच माझं आज हे टिपकुली गाव खूप प्रसिद्ध झालं आहे. आणि याची सुरुवात माझे बाबा आणि माझे सर्व कुटुंबीय यांच्यापासून झाली आहे, याचा तर मला खूप अभिमान आहे. तुम्ही टिपकुली गावातील शेटे बंधू या बर्फीला व्हिजिट करा आणि याची चव चाखून नक्कीच बघा, ती तुम्हाला खूप आवडेल. या व्यवसायामध्ये हे जे कुटुंब रंगलेलं आहे, रमलेलं आहे आणि आपली परंपरा जोपासत अखंडपणे सुरू आहे, अव्याहतपणे यांची वाटचाल सुरू आहे. आणि या कुटुंबाची सपोर्ट सिस्टीम म्हणजे ज्यांच्याकडे बघितलं जाते ते विजय शेट्टे, ज्यांना आपण पिंटूदा असं म्हणतायत, ते आपल्यासोबत आहेत. दादा, एकंदरीत या कुटुंबाचे जे व्यवसायाचे तुम्हाला सपोर्ट सिस्टीम म्हणतायत, काय सांगाल याविषयी थोडंसं? सपोर्ट सिस्टीम तसं काय म्हणता येणार नाही. हे मी फक्त मागचे म्हणजे दादांचे वगैरे ज्यांनी जी सुरुवात केली बर्फीची, त्याची मी फक्त पुढं आणायचा प्रयत्न करतोय फक्त. अच्छा. यात मागची जी परंपरा आहे ती पुढच्या पिढीला शिकवणं. हां, ते फक्त म्हणजे चांगला मेसेज जावा हे फक्त आपली इच्छा आहे. जे नाव आहे ते कायम राहावं. कायम राहावं असंच. अच्छा. एकंदरीत फारसं न बोलता एक चांगला मेसेज दिला त्यांनी, म्हणजे मागची जी परंपरा आहे
ती नवीन पिढीला शिकवून आणि त्यांना चांगला सपोर्ट देऊन प्रोत्साहन देऊन हे आपलं जे नाव आहे बर्फी व्यवसायातलं ते अखंड जिल्हाभरामध्ये असंच राहावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलंय. या ठिकाणी कर्मचारी देखील आहेत, म्हणजे कामगार म्हणणं चुकीचं ठरणार आहे, कारण त्यांच्या कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणेच एक या ठिकाणी त्यांचे पहिल्यापासूनचे एक सोबती सहकारी या ठिकाणी आहे. जवळपास 40 वर्षांहून अधिक काळ या ठिकाणी ते काम करत आहेत आणि जसं बघितलं तर एवढी वर्षे एकाच ठिकाणी काम करणारा सहकारी काम बघा आणि त्याच्यासोबत असणारे कौटुंबिक संबंध हे एक दुर्मिळ उदाहरण देखील म्हटलं तर तिकडे बघा ठरणार नाही. काका तुमचं नाव कसं? बाबुराव दादू पाटील. हां, तुम्ही इथं किती वर्षापासून काम करताय? मी 20-22 वर्षे काम केले. 20-22 वर्षे. कसं म्हणजे एवढी वर्षी इथं राहिलं म्हणजे काय काय सांगा? नाही, आपुलकी आता आपल्याला वाटली म्हणून राहिलो. अच्छा, आता मग तुम्ही इतकी वर्ष यांच्यासोबत आहात, हाय कसं म्हणजे कौटुंबिक नाही, आम्ही संबंध? आता जे आहे की नाही आम्ही 5-6 जण ही भनीभाऊंडावानीच वागलेला आहे सगळे. अच्छा, म्हणजे ह्यांच्या घरचे सदस्य असल्याप्रमाणे होय मग एकंदरीत तुमच्या नेहमीच सुखदुःखात सोबत हे आहेत. होय अच्छा, होय. मग आताची काय परिस्थिती म्हणजे आता इतके वयस्कर मी दिसताय. आता वयस्कर बी झालोय हां. आणि पाय माझा त्याची राहायची आहे ना मी सगळं बंद केलंय. अच्छा. मला बसायला येत नाही असं होतं. थोडंसं या शेट्टी कुटुंबाबद्दल काय सांगा? काय नाही हा हे करतात हे यांच्यात सहकार्य केव्हा तरी आलो की करतो एवढं. अच्छा, शेट्टी कुटुंबाचा जो बर्फीचा व्यवसाय आहे यावर अनेकांचा उदरनिर्वाह देखील चालला आहे. यांच्या व्यवसायावर अवलंबून असणारे अनेक कुटुंब आहेत की त्यांचं देखील कुटुंब या व्यवसायामुळं स्थिर स्थावर झालेलं आहे. असेच एक असणारे त्यांच्यासोबत असणारे त्यांच्या व्यवसायात सहभागी असणारे आणि त्यांच्यासोबतच आपला देखील उदरनिर्वाह चालणारे एक नंदकुमार दत्तात्रय कासार हे चिटकुली गावातील जे एक रहिवासी आपल्यासोबत आहेत. काका एकंदरीत या व्यवसायाबद्दल कसं सांगा, म्हणजे यांच्या व्यवसायावर तुमचं पोटपाणी कसं अवलंबून आहे? ह्यांच्यामुळे माझा रोजचा उदरनिर्वाह जातो, पोटपाणी चालतंय, घरचा खर्च बघतो, माझी हे होते. ही बर्फी तुम्ही बाहेर नेऊन विकताय, हाय. कुठं कुठे देताय, कशा असते काय? मी कोल्हापूरच्या इथले 30 किलोमीटर अंतरावर कोल्हापूर शहर आहे, जिल्ह्याचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी फिरून मी विकतो. पूर्वी फिरून विकत होतो. आता ठराविक माझी कस्टमर आहेत, हां, त्याचे फोन आले की त्यांनी नेऊन देतो मी, बरं. असं करतो. त्या बर्फीच्या क्वालिटीबद्दल कसं सांगताय? नाही, बर्फीच्या क्वालिटीबद्दल काय प्रश्नच नाही. हां. बरेच जणांचा रिपोर्ट चांगला आला, कारण का याला जे आहे घोटणी आहे ती बाकीच्या यांच्या ह्याच्याती नाही, ती घोटणी कमी असल्यामुळे यांचा माल टिकतो. अच्छा. जरी हे असलं तरी चवीला टेस्ट आहे. मी बरेच वेळेला की नाही यांच्याकडे नाही मिळालं. एखाद्याकडे आता रोजचा माझा खर्च चाललाच पाहिजे, माझं जीवन याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे का नाही मी दुसरं 1-2 पाकिटे नेत होतो. तर नंतरचे खेपाला मला गेलं की बाबा तुम्ही बर्फी आम्हाने बदल करून दिली. ती पहिली टेस्ट नव्हती, ही कुठली नवीन आणि आणली तुम्ही, ती आम्हाने आहे ती पूर्वीची द्या, त्यात काय तुम्ही बदल करू नका. ह्यातच आणि सुधारणा काय ते करा, ह्याच्यापेक्षा क्वालिटी चांगली काढा, तर आहे ती तुमची जुना मला आम्हाला द्या. अच्छा, असे बरेच ठिकाणचा अनुभव मला आला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे काय की शेट्टी बंधूची जी बर्फी आहे तिची चव लोकांना चमली चव प्रश्न आहे. चवीत हे करा, लगेच दुसरी बर्फी दिली का नाही, ह्यांची मूळ जी बर्फी आम्ही ती गिरायकाला कस्टमरला दिलेली असती ते मला पुन्हा सांगते बाबा चवीत जरा बदल झाला, असं तक्रार करते माझ्याकडे. आता किती वर्ष यांच्यासोबत आहात? मी आहे की 10-12 वर्षी आली. यांच्या व्यवसायामुळे तुमचं देखील नाही व्यवसाय चाललाय? चांगलं बऱ्यापैकी म्हणजे कसं हे आहे, चांगलं चालेल. अच्छा, एकंदरीत जर यांची भावना आपण ऐकली तर या कुटुंबामुळे यांचं देखील कुटुंब स्थिरतावर झालं आहे. आणि एक चवीचा देखील यांनी एक मुद्दा एक उपस्थित केला की अनेक वेळा बदली बर्फी दिली गेली, परंतु त्या पुढच्या कस्टमरने पुन्हा शेट्टे बंधूंचीच बर्फी आणण्यासाठी त्यांनी आग्रह केला. म्हणजे एकंदरीत चव लक्षात राहिल्याचं त्यांनी देखील एक नमूद केलेलं आहे. गेले 30-35 वर्ष आम्ही याच व्यवसायात आहे आणि ग्राहकही आम्हाला खूप चांगला प्रतिसाद देत आहे. अशी चविष्टदार बर्फी आम्ही करण्याचं सातत्य ठेवू आणि ग्राहकही यासाठी खूप समाधान आहे. आत्तापर्यंतच्या प्रवासात आम्हाला ग्राहकांनी जी काही सोबत दिली याबद्दल मी असंख्य ग्राहकांचे आणि टिपकुली गावातील लोकांचे खूप खूप आभार मानते. एकंदरीत जर बघितलं तर शेट्टी कुटुंबाच्या सदस्यांशी आपण बोललो, त्यांच्याशी काम करणारे त्यांचे कामगार असतील, सहकारी असतील, त्यांच्याशी बोललो. एकंदरीत त्यांच्या व्यवसायाची संपूर्णपणे माहिती घेतलेली आहे आणि यातून एक स्पष्ट झाले की बाबा या टिकपुर्ली गावामध्ये या कुटुंबानंच या बर्फी व्यवसायाची सुरुवात केली. आता जरी जवळपास 40-50हून अधिक यामध्ये उद्योजक असले तरी देखील एक चांगलं नाव शेट्टे बंधूंची चविष्ट बर्फी म्हणून जे जिल्हाभरामध्ये नाव आहे. पुण्यापासून मुंबईपर्यंत यांची बर्फी जाते आणि यांचा व्यवसाय जर बघितलं तर ठिकपुली गावामध्ये यांचं स्वतःचं प्रोडक्शन आहे. या शेळेवाडी परती या मोठ्या मेन रस्त्यावरती यांचं शॉप देखील आहे. या ठिकाणी ही दर्जेदार बर्फी विक्रीसाठी उपलब्ध आहे.
आणि हीच परंपरा कायम राहावी असं या दृष्टीनं या सर्वच कुटुंबातील सर्वच सदस्यांनी प्रयत्न केल्याचं दिसून येते. यांच्या या वाटचालीसाठी भावी शुभेच्छा आणि यांचं नाव असंच राहावं ह्या देखील मनापासून शुभेच्छा. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.